ग्रामीण विकासाचे नेतृत्व महिलांकडे क्षमता बांधणी प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी महिलांचं नेतृत्व आणि त्यांची निर्णय क्षमता विकसित होणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने नर्चरिंग वुमेन एजन्सी अँड लीडरशिप इन रुरल डेव्हलपमेंट या प्रकल्पाअंतर्गत जरी जामणी तालुक्यातील पंचायत समिती हॉल जरी जामणी येथे महिलांच्या क्षमता बांधणीसाठी विशेष प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जरी जामणी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतीमधील 56 गावांच्या महिला प्रतिनिधींनी उपस्थित राहून ग्रामीण विकासाचा हुंकार भरलाय. स्थानिक पंचायत समिती हॉल जरी या ठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जरी जामणी ब्लॉकचे बीडीओ श्री रवींद्र कुमार सांगळे, एपीओ श्रीमती योगिता काकडे आणि बीएमएम श्री प्रदीप राठोड उपस्थित होते. यावेळी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट आणि भारत रूरल लाईव्हलीहूड फाउंडेशन टीमच्या वतीने महिलांना शासकीय योजना आणि त्यांच्या हक्कांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रादेशिक समन्वयक सतीश सर आणि मास्टर ट्रेनर सपना बावनेर मॅडम, जेंडर इंटिग्रेटर अक्षय धिकार तसेच टीम लीडर सुजित भुजभुजे, जीएसएमटी ऋषिकेश दूधकोहळे, लाईव्हलीहूड एक्सपर्ट आणि प्रमोद यवतकर वॉटरशेड एक्सपर्ट मुख्य साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले आहे. यावेळी लिंगभाव समानता या विषयावर बोलताना समाजात महिलांना केवळ कामातच नव्हे तर निर्णय प्रक्रियेतही बरोबरीचे स्थान मिळणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले. तसेच विकसित भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण उपजीविका मिशन आणि मनरेगा मधील रोजगाराच्या संधींची सविस्तर माहिती, तांत्रिक माहिती देण्यात आली. 19 ग्रामपंचायतींचा सहभाग या प्रशिक्षणास होता. तसेच स्वयंसहायता गटाच्या एसएचजीच्या अध्यक्षा, सचिव आणि ग्रामसंघाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. गाव पातळीवर बदलाची वारी वाहण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पशुसखी, कृषी सखी आणि आयसीआरपी यांचा सहभाग या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. शाश्वत विकासासाठी INRM वर भर केवळ रोजगारच नव्हे तर गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करून शेती आणि पशुपालन कशा प्रकारे फायदेशीर ठरवता येईल यावरही प्रशिक्षणात विशेष सत्र घेण्यात आले. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी अभ्यासपूर्ण उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन विकास संस्थेची संपूर्ण टीम आणि भारत रूरल लाईव्हलीहूड फाउंडेशन, फोर्ड फाउंडेशन टीमच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी GRPS प्राजक्त कुडमथे, अश्विन कोडापे, लक्ष्मी राऊत यांच्या आभार प्रदर्शनाने यशस्वी प्रशिक्षणाची सांगता झाली आहे. जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी निलेश सिडाम, जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.